मुद्दा आहे. नाही, धंगेकर गप्प कधी बसणार? म्हणजे धंगेकर ह्याच्यावरती तोडगा निघाल्यावरती गप्प बसतील की धंगेकरांना बॉसने सांगितलं पार्टीच्या शांत बसा तर धनगर शांत बसतील? ह्याच्यामध्ये माझे बॉस मला काय असं सांगणार नाही की चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दे. बरं. म्हणजे ते मागच्या वेळेला आले, मी निलेश गायकवाडवर बोललो, त्याच्यावर ते म्हणले गुन्हेगारांना माफी नाही द्यायची. आहेच ना. आज ते जैन बोर्डिंगच्या बाजूने तेही बोलतात. त्यांनाही ते, कारण ते विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये असा भीम पराक्रम कोणी केला असेल तर त्याला आम्ही कसं सोडणार आहे? दंगेकर सोडून तो कुठला मग? हा तुम्हाला माहिती आहे, माझे आंदोलन तुम्ही बघितलेत आणि त्या आंदोलनामध्ये शेवटच्या टोकापर्यंत गेले. ते मध्ये आधी सोडणारच नाही आणि मग सोडलं तर मला कोणी विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. हा महत्त्वाचा भाग आहे आणि मी ती शेवटपर्यंत माझी राजकीय किंमत किती मोजायला लागले तर ते मोजणार आहे. कारण मी पोर्शोकार केला, अग्रवाल परिवार, बिल्डर परिवार, हा सगळं माझ्या निवडणुकीत माझ्या विरोधात आला. पब संस्कृती होती, अंमली पदार्थ वाले होते, काही पोलीस खात्याला आवडलं नाही ते विरोध होते. म्हणजे ही सगळी सिस्टीम माझ्या विरोधात मोठी उभी राहिली ना. पण त्याचंही नुकसान मला झालं, ह्याच्या पुढेही होईल. म्हणजे मी बेरजेचा राज करत नाही, कारण मला पुणेकरांनी सर्वसामान्य म्हणजे मी असताना माझं कुटुंब, माझ्या कुटुंबात कोणी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही. मला लोकसभेपर्यंत लोकांनी नेलं, त्यांनी आशीर्वाद दिलेत. आणि मग मी जर राजकारणाची बेरीज करत बसलो तर मला येणारी पिढी माफ करणार नाही. कारण पुणेकरांनी हे छोट्या घरातलं किंवा एक सर्वसाधारण घरातल्या पोराला एवढं मोठी संधी दिली, पण त्यांनी पुणेकरांसाठी कधी आवाजच नाही उठवला. म्हणजे त्या पापात पुढं जायला नको म्हणून पुढच्या पिढीला कळलं पण हा लढत होता आणि आपल्यासाठी लढत होता.